हॅलो स्टुडंट, वेलकम. बघा, ऑनलाईन केमिस्ट्री क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण आणखी एक नवीन पॉइंटला स्टार्ट करणार आहोत, ज्याचं नाव आहे प्रिपरेशन ऑफ फिनॉल. आता फिनॉल कसं प्रिपेअर करायचं ते आज आपण पाहणार आहे. सो फिनॉल प्रिपेअर करण्यासाठी सर्वात पहिले आपण त्याला स्ट्रक्चर समजून घेऊ. हे आहे फिनॉलचं स्ट्रक्चर. याचं नेम आहे फिनॉल आणि हा ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये येतो. तर आता ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये आल्यानंतर आपण याला कन्सिडर करू शकतो हा बनवायचा कसा. बघा, सर्वात पहिली प्रोसेस आहे डाउ प्रोसेस. आता डाउ प्रोसेस ही एक प्रोसेस अशी आहे का ज्याच्यामधून एकदम नॉर्मली 2 स्टेप मध्ये तुम्हाला फिनॉल तर प्रिपेअर केलं जाईल, पण या प्रोसेसचं जे काही नेमिंग आहे ते आणखी वेगळं आहे. याला असं म्हणू शकतो आपण प्रिपरेशन फ्रॉम क्लोरोबेन्झीन. क्लोरोबेन्झीन पासून फिनॉल कसं प्रिपेअर करायचं हे सुद्धा आपण इथं पाहणार आहे. म्हणजे डाउ प्रोसेसला दुसऱ्या नावाने ओळखलं जातं. का बरं? तर बघा, डाउ प्रोसेस आहे का, हा आहे तुमचा क्लोरोबेन्झीनचा मॉलिक्यूल. त्याला काय कन्सिडर केलं आपण? ऍज अ रिएक्टंट. व्हेन क्लोरोबेन्झीन इज ट्रीटेड विथ द NaOH in presence of 623 Kelvin and nearly 1 atm pressure. Tremendous pressure आहे तिथं. 150 atm, 150 atm pressure. And now the temperature is 623, 623 केल्विन टेम्परेचरला. आणि 150 एटीएम प्रेशरला काय होतं? H आणि Cl हे काय होतात? वेगळे होतात. काय दिसतं तुम्हाला तिथं? हायड्रोक्लोरिक ऍसिड. आणि नंतर काय मिळतं तुम्हाला? तर आणखी एक कंपाऊंड मिळतो ज्याचं नाव असतं सोडियम फिनॉक्साइड. त्याचं नाव काय आहे? सोडियम फिनॉक्साइड. याचं नाव आहे सोडियम फिनॉक्साइड. काय नाव आहे याचं? सोडियम फिनॉक्साइड. आलं लक्षात? सो तुम्ही 2 कंपाऊंड म्हणजे क्लोरोबेन्झीन हा जो काही आहे नेमिंग काय दिलं? क्लोरोबेन्झीन when treated with sodium hydroxide, formation of hydrochloric acid and sodium phenoxide. आता हा सोडियम फिनॉक्साइड जो आहे याला डिकम्पोज केल्या जातं किंवा इथं तुम्ही H पॉझिटिव्ह कंडिशन घेऊ शकता, ऍसिडिक कंडिशन म्हणजे काहीतरी ऍसिड यूज करून, किंवा H3O पॉझिटिव्ह हायड्रोनियम आयन किंवा डायल्यूट HCl सुद्धा घेऊ शकता. मग H पॉझिटिव्ह मध्ये तिन्ही कंडिशन आहे, कारण हायड्रोनियम आयन सुद्धा काय देतो? तो ऍज अ ऍसिड म्हणूनच बिहेव करतो आणि HCl तर बरं ऍसिडच आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही सोडियम फिनॉक्साइड हा आपला सॉल्ट आहे, या सॉल्टला जेव्हा ऍसिड सोबत रिॲक्ट करणार आहे त्यावेळेस तुम्हाला पाहायला मिळणार आहे काय? त्यावेळेस तुम्हाला पाहायला मिळेल फिनॉल OH. जसं कन्सिडर करा, जर तुम्ही डायल्यूट HCl घेतलं तर Cl आणि Na हे काय देतील तुम्हाला? NaCl. आणि नंतर हा जो काही H पॉझिटिव्ह आयन आहे हा कोणाकडे अट्रॅक्ट होईल? हा लगेच ऑक्सिजनला जाऊन मिळेल आणि तुम्हाला तिथं फॉर्म होईल फिनॉल. काय बनणार आहे तिथं? फिनॉल. आलं लक्षात? याच रिएक्शनला प्रिपरेशन ऑफ फिनॉल फ्रॉम क्लोरोबेन्झीन सुद्धा ओळखलं जातं. कसं? when benzene and chlorine, that is known as chlorobenzene, when chlorobenzene is treated with the sodium hydroxide at 623 Kelvin and 623 Kelvin and 150 atm pressure, formation of hydrochloric acid and sodium phenoxide. And this sodium phenoxide
अगेन ट्रीटेड विथ डायल्यूट ऍसिड मीन्स हायड्रोक्लोरिक ऍसिड कन्सिडर करा किंवा हायड्रोनियम आयन, फॉर्मेशन ऑफ फिनॉल अँड एन्झाइम. ओके, हे झाली तुमची पहिली रिएक्शन ज्याच्यामध्ये आपण काय केलं, फिनॉल प्रिपेअर केला. आपण केव्हा फिनॉल प्रिपेअर केला, आपण काय यूज केलं, सोडियम फिनॉक्साइड. आणि सोडियम फिनॉक्साइड काय आहे, हा आहे आपला सॉल्ट. आलं लक्षात. सो नेक्स्ट रिएक्शन आहे सेकंड रिएक्शन फ्रॉम क्युमिन. आता क्युमिन पासून तुम्हाला काय करायचं आहे, क्युमिन पासून फिनॉल प्रिपेअर करायचं आहे. मग क्युमिन पासून फिनॉल केव्हा प्रिपेअर होईल, जेव्हा क्युमिनचं स्ट्रक्चर काढतो मी थोडंसं इथं. क्युमिन हा तर घेतलाय तुम्ही, याला काय म्हणायचं, क्युमिन. याला काय म्हणायचं, क्युमिन. सो क्युमिन इज ट्रीटेड विथ ऑक्सिजन. when treated with the oxygen in presence of co-naphthalate. हा co-naphthalate घेतलाय तुम्ही आणि या co-naphthalate दॅट इज द कॅटलिस्ट. आणि हा जो काही कॅटलिस्ट आहे हा 423 केल्विनला देतो, म्हणजे रिएक्शन करून देतो. फॉर्मेशन ऑफ क्युमिन. फॉर्मेशन ऑफ क्युमिन हायड्रोपरऑक्साइड. याचं नाव काय आहे, याचं नाव आहे क्युमिन हायड्रोपरऑक्साइड. झालाय. आता क्युमिन हायड्रोपरऑक्साइडच काय म्हटलं याला, क्युमिन हायड्रोपरऑक्साइड बिकॉज हा जो काही कॅटनेशन आहे, हे जे काही दोन ऑक्सिजन एकमेकाला अटॅच आहेत हे कॅटनेशन शो करतात, म्हणून त्याला आपण परऑक्साइड लिंकेज म्हणतो. आलं लक्षात. when two oxygen are directly attached to each other which represent the catenation, if there is the catenation, so it is the name of that molecule is directly changes into the peroxide. Okay, and now हे सुद्धा काय होतं, हे सुद्धा चेंज होतो. पण केव्हा, जेव्हा तुम्ही डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड तिथं यूज करता. मग जेव्हा डायल्यूट HCl तुम्ही यूज करतात तेव्हा दोन ऑक्सिजन मधला बॉन्ड होतो ब्रेक, कारण दोन्हीही ऑक्सिजन दोघांची सेम इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, म्हणजे दोघंही निगेटिव्ह आणि निगेटिव्ह रिपल्शन. त्यामुळे हा बॉन्ड काय होईल, स्ट्रेच होईल आणि इझिली तो काय होईल, ब्रेक होईल. आणि ब्रेक झाल्यानंतर त्याच्यानंतर हा जो काही ऑक्सिजन आहे हा कार्बन सोबत बॉन्ड फॉर्म करतो आणि हा दुसरा ऑक्सिजन डायरेक्टली या कार्बन सोबत बॉन्ड फॉर्म करतो. त्यामुळे तुम्हाला तिथं मिळतं काय, मिळतं तिथं मिळतं तुम्हाला फिनॉल आणि नंतर मिळतं ऍसिटोन. नंतर काय मिळतं, ऍसिटोन. when cumin is treated with, याचं नाव आहे क्युमिन, is treated with the oxygen in presence of co-naphthalate, that is the catalyst आहे तो, तेव्हा तुम्हाला टेम्परेचर लागेल 423 केल्विन. फॉर्मेशन ऑफ काय फॉर्म होतो तिथं फॉर्म होतो क्युमिन हायड्रोपरऑक्साइड. अँड अगेन क्युमिन हायड्रोपरऑक्साइड इज ट्रीटेड विथ द डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड. व्हॉट इज द प्रोडक्ट इज फिनॉल. हा फिनॉल बरोबर काढा, नारळासारखा काढू नका. So now that is your phenol. And ऍसिटोन, याचं नाव आहे ऍसिटोन. आलं लक्षात. या तऱ्हेनं ह्या पाहिल्यात आता आपण आणखी दोन रिएक्शन घेणार आहे. बघा, आणखी एक रिएक्शन आपण स्टडी करणार आहे का ज्याच्यामध्ये
फिनॉल तर प्रिपेअर्ड केला जातो, पण कुठल्या प्रोसेसने आणि कशापासून प्रिपेअर्ड केला जातो, तर तो प्रिपेअर्ड केला जातो ओलेयम, किंवा यालाच एक दुसरं नाव सुद्धा दिलेलं आहे. त्यांनी काय म्हटलंय, बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. तुम्ही ओलेयम पासून फिनॉल प्रिपेअर्ड करा किंवा बेन्झीन सल्फोनिक ऍसिड पासून फिनॉल प्रिपेअर्ड करा. ओके, तर ओलेयम म्हटल्यानंतर फक्त एक स्टेप इन्क्रीज होणार आहे, बट बेन्झीन सल्फोनिक ऍसिड पासून म्हटलं तर एक स्टेप कमी होईल. आपण ओलेयमलाच बेन्झीन सल्फोनिक ऍसिड मध्ये कन्वर्ट करतो. मग हा ओलेयम आहे काय? सो ओलेयम हा दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे आपला सल्फ्युरिक ऍसिड. आणि जर तो सल्फ्युरिक ऍसिड असेल तर रिएक्शन या तऱ्हेने होणार आहे, व्हेन बेन्झीन is treated with the H2SO4. the H2SO4 ला बघा मी कसं लिहितो, या तऱ्हेने लिहितो. सो बेन्झीन अँड सल्फ्युरिक ऍसिड म्हणजेच काय, ओलेयम is treated with the each other, produce what they produce बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. याचं नाव आहे बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. याचं नाव काय आहे, बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. मग हा प्रोड्यूस कसं होतो बघा, हा जो काही बेन्झीन रिंगचा हायड्रोजन आणि हायड्रॉक्सी ग्रुप सल्फ्युरिक ऍसिडचा, आणि हा सल्फर डायरेक्ट अटॅच होतो बेन्झीन रिंगला, म्हणजे -H2O. आलंय लक्षात? आणि सल्फर जर डायरेक्ट अटॅच झाला तर तुम्हाला बेन्झीन सल्फोनिक ऍसिड मिळतं का? याला सल्फोनिक का बरं म्हणायचं, कारण SO3 ग्रुप आहे, सो नाव दॅट इज सल्फोनिक. आणि इथं बघा एक हायड्रोजन काय काय मिळालं पाहिजे आपल्याला, एक सल्फर 3 ऑक्सिजन आणि एक हायड्रोजन, एक सल्फर 3 ऑक्सिजन एक हायड्रोजन आहे. And again, when benzene sulfonic acid is treated with the NaOH, that is a neutralization reaction. Neutralization reaction, because it is the acid and NaOH that is base. So formation of what is? So -H2O, H2O तर झालाय, आणि हा सोडियम काय होईल, हायड्रोजनच्या रिप्लेस मध्ये येईल. तेव्हा तुम्हाला काय मिळणार आहे, तेव्हा तुम्हाला मिळणार आहे SO3 Na, सोडियम बेन्झीन सल्फोनेट. अँड हा जो काही सोडियम बेन्झीन सल्फोनेट आहे हा केव्हा मिळाला, हायड्रॉक्सी ग्रुप सोडियमचा आणि H फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ऍसिड, तो इमिट झाला म्हणजे सोडियम हायड्रोजनच्या ठिकाणी गेला. रिप्लेसमेंट रिएक्शन. नाउ this sodium benzene sulfonate again treated with twice NaOH. आता twice NaOH ला मी कसं लिहू शकतो, मी असं लिहू शकतो NaOH आणि NaOH. मग आता ही रिएक्शन केव्हा होते, ही रिएक्शन होते नॉर्मली 523 केल्विन, 523 केल्विनला. म्हणजे सोडियम बेन्झीन सल्फोनेट आणि सोडियम हायड्रोक्साईड हे जेव्हा 523 केल्विनला रिएक्ट होतील ते काय देतील, हे देतील तुम्हाला -H2O आहे. त्याच्यानंतर बघा आवर्जून बरोबर रिएक्शन समजायला पाहिजे कसे देशमुख सरांनी बॉन्ड ब्रेक केले. सो नाव sodium and SO3. So now that is our Na2SO3. H2O तर मी इथं लिहिलेला आहे ऑलरेडी, कारण तो मायनस झाला, काही कामाचाच नाहीये. मग काय राहिलं, हा ऑक्सिजन जो आहे, हा ऑक्सिजन हा डायरेक्टली बेन्झीन रिंगला अटॅच होतो. आलाय का लक्षात? हा ऑक्सिजन डायरेक्टली बेन्झीन रिंगला अटॅच होतो. आणि काय देतो तुम्हाला, तो देतो तुम्हाला, मी इथे लिहितो, सो तो देतो तुम्हाला सोडियम फिनॉल ऑक्साइड. इथचा जो प्रॉडक्ट आहे मी तो इथं लिहितो, मे बी व्हिडिओ मध्ये निघेल नाही निघेल माहिती नाही, पण आपण एका बाजूला लिहिला लिहितो.
ओके, सो नाव दॅट इज सोडियम फिनॉक्साइड. याचं नाव काय आहे? सोडियम फिनॉक्साइड. फिनॉक्साइड आहे. म्हणजे तुम्ही काय प्रिपेअर करा, बेन्झीन पासून सोडियम फिनॉक्साइड. आणि डाऊ प्रोसेस तर आपल्याला माहिती आहे का, सोडियम फिनॉक्साइड मिळाला आणि त्याच्यासोबत का डायल्यूट ऍसिड आपण टाकलं, ऍड केलं, तर काय मिळतं आपल्याला? आपल्याला मिळतं बेन्झीन, सॉरी फिनॉल. काय मिळणार आहे आपल्याला? फिनॉल. हा तुमचा ONA, सोडियम फिनॉक्साइड व्हेन ट्रीटेड विथ डायल्यूट HCl किंवा acidic condition. So what we get? We get another product. What is the name? The name of that product is phenol. त्याचं नाव काय आहे? फिनॉल. आणि इथं काय मिळणार आहे? NaCl. ही झाली तुमची सेकंड रिएक्शन. मग सर तुम्ही तर म्हटलं होतं की एक स्टेप कमी होईल, एक स्टेप कमी होणार नाही. जर तुम्हाला ओलेम पासून आलं तर इथून इथपर्यंत घ्यायचंय, आलं का लक्षात? आणि जर बेन्झीन सल्फोनिक ऍसिड पासून आलं तर इथूनच तुम्हाला रिएक्शन स्टार्ट करायची. तुमच्या बुक मध्ये तुम्हाला रिएक्शन इथून दिलेली असेल. मग हा प्रॉडक्ट कसा प्रिपेअर्ड होतो? हा प्रॉडक्ट होतो या तऱ्हेने प्रिपेअर का, जेव्हा बेन्झीन हा रिॲक्ट केला जातो सल्फ्युरिक ऍसिड सोबत, त्यावेळेस तुम्हाला बेन्झीन सल्फोनिक ऍसिड मिळतो. आणि यालाच म्हणतो आपण बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. आणि हा असतो तुमचा ओलेम. आलं लक्षात? ही रिएक्शन समजली. पुन्हा एकदा सांगतो, जेव्हा बेन्झीन सल्फ्युरिक ऍसिड सोबत रिएक्ट करणार तेव्हा वॉटर मॉलिक्यूल करणार, निघून जाणार आणि नंतर त्याचं कन्व्हर्शन होणार बेन्झीन सल्फोनिक ऍसिड मध्ये. आणि त्याची रिएक्शन जेव्हा तुम्ही सोडियम हायड्रॉक्साइड सोबत करणार तेव्हा तो तुम्हाला देईल सोडियम बेन्झीन सल्फोनेट. आणि नंतर सोडियम बेन्झीन सल्फोनेट इज अगेन ट्रीटेड विथ, तो पुन्हा जेव्हा तुम्ही रिएक्ट करणार इज रिएक्टेड विथ द ट्वाइस NaOH. तर 2 NaOH असतात. मग ते 2 NaOH समजत नाही आपल्याला नेमकं होऊन काय राहिलं. तर इथं होतं हायड्रोक्सी ग्रुप निघून जातो आणि हायड्रोजन निघून जातो. म्हणजे एक हायड्रोक्सी ग्रुप ऍसिड सारखा बिहेव करतो, तर एक हायड्रोक्सी ग्रुप बेस सारखा. सो H2O. आल्या लक्षात? आणि नंतर NaO, दॅट इज सोडियम फिनॉक्साइड, अँड Na2SO3, सोडियम सल्फेट. नंतर सोडियम फिनॉक्साइड. याला सोडियम फिनॉक्साइडच का म्हटलं? हाच मॉलिक्यूल मी इथं लिहिला, कारण तिथं लिहायला जागा नाही, मे बी दिसेल नाही दिसेल म्हणून मी एका बाजूला रिएक्शन लिहिली आहे, शेवटची स्टेप. सो हा जो काही सोडियम फिनॉक्साइड, याला सोडियम फिनॉक्साइड का म्हटलं? सोडियम बेन्झीन रिंग नोन एज अ फिन and oxygen, that is oxide, so it is known as sodium phenoxide. Sodium phenoxide again treated with the dilute HCl, formation of phenol and NaCl. एक शेवटची रिएक्शन मिळाली, ती लगेच घेऊ. नाव आता आपण शेवटची एक रिएक्शन बघणार आहे, प्रिपरेशन ऑफ फिनॉल फ्रॉम ऍनिलीन. आता ऍनिलीन पासून कसं प्रिपेअर करायचं फिनॉल? ऍनिलीन, प्रिपरेशन ऑफ फिनॉल फ्रॉम ऍनिलीन. आता त्याच्या अगोदर जेव्हा ऍनिलीन सोबत रिएक्शन तुम्ही करता, फिनॉल जर प्रिपेअर करायचं असेल तर त्यावेळेस आणखी एक कंपाऊंड लागतो ज्याचं नाव आहे नायट्रस ऍसिड. ज्याचं नाव काय आहे? नायट्रस ऍसिड. मग हा नायट्रस ऍसिड काय असतो? हा असतो असा, किंवा याला असं लिहितात HNO2. याला कसं लिहितात? HNO2. ओके, याला म्हणायचं नायट्रस ऍसिड. त्याचं स्ट्रक्चर या तऱ्हेने असतं. आल्या लक्षात? मधातला बॉन्ड काय होतो? ब्रेक केला जातो, तो नंतर ते काही रिएक्शन मध्ये असतो. सो तुम्ही एवढं फक्त ध्यानात ठेवा, नायट्रस ऍसिड म्हणजे HNO2 आहे. आणि जेव्हा नायट्रस ऍसिड ते बोललेले आहेत त्यावेळेस हा प्रिपेअर कसा केला जातो? एक रिएक्शन सांगतो, सिंपल रिएक्शन आहे. याच्यामध्ये NaNO2 NaNO2 ला मी बघा कसं लिहिलंय, सोडियम नायट्राइट व्हेन ट्रीटेड विथ द HCl, सोडियम नायट्राइट व्हेन ट्रीटेड विथ द HCl, फॉर्मेशन ऑफ सोडियम क्लोराइड. आणि हा जो काही हायड्रोजन आहे हा लगेच ऑक्सिजनला अटॅच होतो आणि तुम्हाला मिळतो HNO2, म्हणून सोडियम
means NaNO2 sodium nitrite when treated with the hydrochloric acid, formation of NaCl and HNO2. आता हा जो काही HNO2 आहे हा कोणासोबत रिॲक्ट होणार आहे? हा रिॲक्ट होणार आहे एका सुंदर मॉलिक्यूल सोबत ज्याचं नाव आहे ऍनिलीन. ज्याचं नाव काय आहे? ऍनिलीन. याचं नाव आहे ऍनिलीन. आता ऍनिलीन when treated with याला असं लिहितो मी HNO2 in presence of NaO2 and HCl at 273 Kelvin. नॉर्मली अमायनो ग्रुपच्या ज्या रिएक्शन्स असतात अमायनो ग्रुपच्या ह्या 0 डिग्री सेल्सिअसला घेतल्या जातात. नॉर्मली प्रत्येकच रिएक्शन 0 डिग्री सेल्सिअसला होईल असं आपण कन्सिडर करत नाही. बट 90% ज्या रिएक्शन्स असतात अमायनो ग्रुपच्या, प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शरी अमाइन, तर ह्या रिएक्शन 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे 273 केल्विनला घेतल्या जातात. मग आता रिएक्शन या HNO2 पेक्षा याच्यापेक्षा आपण HCl आणि NaNO2 पेक्षा चांगल्या तऱ्हेने समजून घेतो. बघा काय होतं तर अमायनो ग्रुपचे HNO2 ऍनिलीन म्हटल्यानंतर 2 हायड्रोजन, हे 2 हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन काय देतो तुम्हाला? H2O. या सोडियम नायट्रेट मधला एक ऑक्सिजन, 2 ऑक्सिजन आहेत नाही तर यातला एक ऑक्सिजन NO2 ग्रुप मधला आणि 2 हायड्रोजन ऍनिलीनचे. ऍनिलीन मध्ये 2 हायड्रोजन, पण ते हायड्रोजन कुठले झाले विचार करा. NH2 मध्ये 2 हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन. काय दिलाय त्याने? वॉटर मॉलिक्यूल प्लस आणखी एक का हा हायड्रोजन एक तर ऑक्सिजन गेला, राहिला एक ऑक्सिजन, इथचा एक ऑक्सिजन, एक हायड्रोजन आणि एक सोडियम. हा देतो तुम्हाला NaOH. तो काय देतो तुम्हाला? NaOH. मग काय राहिलं? इथं राहिला नायट्रोजन, इथं राहिला नायट्रोजन आणि इथं राहिला क्लोरीन. तर तो तुम्हाला देतो BDC. हा आहे तुमचा BDC. याचं नाव आहे बेन्झीन डायॲझोनियम क्लोराइड. याचं नाव काय आहे? बेन्झीन डायॲझोनियम क्लोराइड. आणि हा जो काही आहे याला डायॲझोनियमच का बरं म्हटलंय? कारण या ठिकाणी जर तुम्ही स्टडी केलं तर तुमच्या असं लक्षात येणार आहे का हा जो काही ॲझो ग्रुप आहे इथं 2 नायट्रोजन आहे. 2 नायट्रोजन, एका नायट्रोजनला ॲझो म्हणतो आपण, म्हणजे डायॲझो ग्रुप. सो बेन्झीन डायॲझोनियम क्लोराइड. आता बघा तुमच्या एक असं लक्षात येईल का जेव्हा आपण आणखी याच्यामध्ये वॉटर मॉलिक्यूल जर ऍड केला जसं HCl काय होणार आहे? एवढं काय होईल? हायड्रोक्लोरिक ऍसिड दिलाय, हायड्रोक्लोरिक ऍसिड. नंतर हे दोन्हीही नायट्रोजन सेपरेट होऊन जातील म्हणजे तो तुम्हाला काय देणार आहे? नायट्रोजनची गॅस. आलं लक्षात? मग सर हे दोन्ही नायट्रोजन का बरं सेपरेट झाले? कारण आपल्याला माहिती आहे नायट्रोजन नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड इझिली ब्रेक होत नाही. त्यामुळे त्याने तुम्हाला काय दिले? नायट्रोजनची गॅस. आणि सर्वात शेवटी काय मिळालं तुम्हाला? H2O पाहिजे. ओके, H2O घेतलाय आपण. सो H2O घ्यायचं इथं HCl नाही. सो इथं काय झालंय? HCl वॉटर मधला H पॉझिटिव्ह आहे आणि HCl 2 नायट्रोजन सेपरेट. आणि हा जो काही हायड्रॉक्सी ग्रुप आहे हा डायरेक्ट बेन्झीनला अटॅच होतो आणि तो देतो तुम्हाला मी इथं लिहितो त्याचं नाव दुसरं तिसरं काही नसून त्याला म्हणतो फिनॉल. हा झाला तुमचा फिनॉल प्रिपेअर. हा काय झाला तुमचा? फिनॉल प्रिपेअर. आलं का तुमच्या लक्षामध्ये? बघा काय केलं आपण की आपण प्रिपरेशन ऑफ फिनॉल तर पाहिलं
तर त्यासाठी 4 रिएक्शन पाहिल्या. कुठल्या पाहिल्या? पहिली पाहिली डाउ प्रोसेस. ओके, डाउ प्रोसेस त्याला आपण क्लोरोबेन्झीनला आपण फिनॉल मध्ये कन्वर्ट केला. दुसरी रिएक्शन पाहिली फ्रॉम क्युमिन, आणि क्युमिन पासून जी काही रिएक्शन पाहिली तिथं ऑक्सिजन, तो नॅफ्थॅलेट वगैरे घेतला, नंतर हायड्रोक्लोरिक ऍसिड घेतलं. सो त्याच्यापासून सुद्धा आपण काय केला? फिनॉल प्रिपेअर केला. आणखी एक रिएक्शन पाहिली होती आपण फ्रॉम ओलेयम. ही जी काही ओलेयमची रिएक्शन्स आहे, या रिएक्शन मध्ये आपण बेन्झीन सल्फोनिक ऍसिड त्याच्यापासून फिनॉल प्रिपेअर करतो. आणि लास्ट रिएक्शन आहे फ्रॉम ऍनिलीन. तर ऍनिलीन मध्ये HNO2 चा वापर होतो. पण हा HNO2 कसा बनवला जातो? या रिएक्शन सोडियम नायट्राइट अँड हायड्रोक्लोरिक ऍसिड when treated with each other formation of NaCl आणि याला म्हणतात आपण नायट्रस ऍसिड. नायट्रिक नाही, नायट्रिक. ट्रिक मध्ये 3 ऑक्सिजन, इथं 2 असेल म्हणून नायट्रस. आलं लक्षात? सो नाव दॅट इज नायट्रस. ओळखायचं कसं? नायट्रिक आणि नायट्रस. तर नायट्रिक मध्ये 3 ऑक्सिजन असतात, तर नायट्रस मध्ये 2. आलं लक्षात? मग काय केलं लास्ट रिएक्शन मध्ये? ऍनिलीनला आणि नायट्रस ऍसिडला रिएक्ट केलं. पण याच्या बेसिसवर रिएक्शन समजून देणं खूप अवघड आहे. म्हणजे आपण NaNO2 चा आणि HCl चा वापर. HNO2 घेणं काय, NaNO2 आणि HCl घेणं काय एकच आहे. फॉर्मेशन ऑफ aniline get converted into the water and NaOH in presence of NaNO2 and HCl and again form a BDC. Okay, when aniline treated with the nitrous acid at 273 Kelvin, formation of BDC. हे तर दोन्ही बाय प्रोडक्ट आहे, याचा आपल्याला काही काम नाही. And again after adding a some amount of water, what we get hydrochloric acid, diatomic molecule of nitrogen and phenol. आलं लक्षात? खूप इम्पॉर्टंट आहे नीट आणि JEE च्या दृष्टिकोनातून. ओके.